तर जोरदार पाऊस झालाय त्यामुळे बिंदुसरा नदीला सुद्धा आता पाणी आलेलं आहे। नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे पुलावर कचरा अडकून पडलाय। कचरा हटवण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा आता कामाला लागलेली आहे असं समजतंय। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले। गेले 8 ते 10 दिवस हा पाऊस कोसळतोय आणि यामुळे अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या बीड शहरातील बिंदुसरा नदीकाठी आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रात्री जो अवकाळी पाऊस झालाय, रात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या भागात हा पाऊस झालाय आणि बिंदुसरा नदीचं जे पात्राचा परिसर आहे त्या भागात हा पाऊस झाल्यामुळे आता ही नदी त्या नदीला जोरदार पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी नगरपालिकेचा निष्काळजीपणा देखील दिसतोय। हे जे काम सुरू आहे ते मान्सून पूर्व स्वच्छतेचे काम योग्यरित्या न झाल्यामुळे आता ही नगरपालिकेला भल्या सकाळी कामाला लागण्याची वेळ आली आहे। या ठिकाणी रात्री पाण्याचा जोरदार प्रवाह होता आणि या प्रवाहासोबत जो कचरा वाहून आला होता तो कचरा या ठिकाणी या पुलाला अडकला आणि ते जे पाणी या नदीचं होतं ते पुलावरून वाहत होतं, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक काही काळ ठप्प देखील झाली होती। आता सकाळी ज्यावेळेस ही बाब लक्षात आली त्यावेळेस नगरपालिकेने युद्ध पातळीवर हे सगळे काम हाती घेतले आहे आणि या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं ते आता ज्यावेळी अडचण आली त्यावेळी नगरपालिकेकडून करण्यात येत आहे। अशाच पद्धतीने शहराच्या इतर भागात देखील आता स्वच्छता होणं गरजेचं असून जर अशा पद्धतीने जर या नदीपात्राची स्वच्छता झाली नाही, त्या ठिकाणचे अडथळे जर दूर केले नाही तर येत्या पावसाळ्यात या काठावरील लोकांना मोठ्या पुराचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या पद्धतीने जाता इतर ठिकाणी देखील स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।